आपल्या आईबापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा. त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा, कारण आईबापाचा श्वास निघून गेला तर भिंतीवरच्या फोटोतील आईबाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाही याची जाणीव ठेवा, असे विचार सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी सातपूर कॉलनी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय येथे मांडले. दरम्यान सर्वप्रथम कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेविका सीमाताई गोकुळ निगळ, सामाजिक कार्यकर्ते गोकुळ शेठ निगळ, व्याख्याते वसंत हंकारे यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भक्तिगीतांनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. माजी नगरसेविका सीमाताई निगळ आणि सामाजिक कार्यकर्ते गोकुळ शेठ निगळ यांच्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे परिसरातील नागरिकांनी भरभरून कौतुक केले. तर आलेल्या सर्वांचे मनापासून अभिषेक निगळ यांनी आभार मानले. यावेळी माजी सभापती उषाताई शेळके, माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, आरती नागरे, रोहिणी देवरे, योगिता भदाणे, योगेश गांगुर्डे, बाळासाहेब पोरजे, किसनराव खताळे, बाळासाहेब ढिकले, भिवानंद काळे, धीरज शेळके, रवी देवरे, प्रकाश महाजन, अभिषेक दिलीप निगळ, संजय निगळ, संजय कोठुळे, रवी पालवे, लोकेश कटारिया, अमित मांडवे, अतिश काळे, रोहित घुले, अनिल अहिरे, दिनेश काळे, प्रशांत घोगरे तसेच सातपूर कॉलनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकेश कटारिया यांनी केले. आई सप्तशृंगीच्या आशीर्वादाने आणि आज इथे उपस्थित असलेले आपले सगळे मान्यवर आणि आपल्या सगळ्यांसाठी आपल्या जागी जे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सगळ्या महिला वर्ग आणि ज्येष्ठ श्रेष्ठ इथे जे उपस्थित राहिले त्यांचे खूप खूप आभार. तसेच विद्यार्थी वर्ग, आज खरं तर महालक्ष्मीचा दिवस आहे, त्यामुळे महिला वर्ग थोडे आज बिझी आहे, लग्न पण खूप आहेत, पण सरांचा टाईम आम्हाला आज मिळाला. म्हटलं आज कार्यक्रम घ्यायचा आहे, अचानक ठरलं सगळं आणि हा योग जुळून आला. मी प्रथम सगळ्यात पहिले साहेबांचे हंकारे साहेबांचे खूप आभार मानते की त्यांनी आज आपल्याला वेळात वेळ काढून आज आपल्याला इथे आपल्यासाठी उपस्थित राहिले आहेत. आणि महत्त्वाचं इथले शाळा असतील, इथले शिक्षक वृंद यांनी आपल्यासाठी वेळ देऊन, तसंच माझ्या ज्येष्ठ नागरिक संघातले महिला मुक्तीच्या योगा संगीत बाकीच्या सगळ्या ज्या मावश्या सगळ्यांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानते. आणि एकच सांगते, आपलं कुटुंब आपली जबाबदारी या विचाराने हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आज तुम्ही बघत आहात मालेगावमध्ये जी गोष्ट झालेली आहे ही हृदय हळवून टाकणारी आहे आणि त्या गोष्टीतून थोडासा संदेश असा वेगळा जातोय की आपले मुलं भरकटताय, मुली भरकटताय आणि आपल्याला कुठेतरी मान खाली घालण्याचा हा वेगळा अनुभव यायला लागला आहे. आज काल झाल्यानंतर परत आज मालेगावमध्ये परत तीच गोष्ट झाली आहे. आज आपलं भविष्य हे कुठेतरी मुला मुलींमुळे आपल्या आईवडिलांना खाली बघण्याची वेळ येते आणि त्यात आज 55 वर्षाच्या माणसांनी असं केल्यानंतर जी मुलगी आई आज आपल्या मुलाला बाहेर टाकू का घरात घेऊन जाऊ का, ती आज म्हटलं तर खरंच की गर्भवती माई म्हणते की माझी मुलगी फक्त सुरक्षित पोटात आहे. ती वेळ आज आली आहे की त्या मुलीला कसं सांभाळू हा विचार पडलेला आहे. म्हणून मी एकच विनंती करेन सगळ्या प्रभागातल्या लोकांना की आज आपण ही वेळ अशी येऊ नये, म्हणून सगळ्यांनी सक्षम होऊन मुलांना संस्कार, संस्कृती आणि आपला जो पाया आहे तो भक्कम करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला आहे. तर आपण सगळ्यांनी याचा एकच विचार करायचा की यातून आपल्या मुलींना, आपल्या परिवाराला आपण कसं सक्षम करू शकतो. आणि साहेबांचे इतके सुंदर कार्यक्रम असतात की बघितल्यानंतर असं वाटतं की खरंच आज हे गरज आहे. आणि तळमळीने एवढे सांगतात की ती तळमळ प्रत्येकाच्या मनात पाहिजे आणि ध्यानात पाहिजे, यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आपण सगळे इथे उपस्थित राहिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांची कोणाचे नावं घ्यायचे राहिले असतील मी त्यांची पण एक क्षमा मागते, कारण वेळ खूप झालेला आहे.
कार्यक्रमाची जबाबदारी ज्यांनी यशस्वीरित्या पार पडली असे आमचे अभिषेक दादा या ठिकाणी आपलं मनोगत आणि आभार व्यक्त करतील. सर्वांना जय शिवराय, जय भीम. आणि महत्त्वाची गोष्ट एक आहे की सर्वजण एवढ्या थंडीमध्ये एकदम शांतपणे सरांचं सगळं गोष्ट ऐकली. हीच आज या पूर्ण या मोठ्या कार्यक्रमाचं यश. आणि महत्त्वाची गोष्ट तर सरांना कधी मी फोन केला तर सर मला लेकरूच म्हणतात. काय रे लेकरा, काय रे लेकरू, झालं का तुझं सगळं कार्यक्रमचं सेटअप. म्हणजे सरांशी बोलताना असं कधी वाटलं नाही की सर एक समाज प्रबोधनकार आहेच, परंतु सर ज्या पद्धतीने आज समाज प्रबोधनकार ठिकाणी जे सगळ्या गोष्टी करतायत त्या मला तर नाही वाटत या पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणी करू शकतं. आणि माझं एक महत्त्वाचं एक असं म्हणणं तसं की मी माननीय आमचे जे शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब, मी त्यांना देखील भेटून या कार्यक्रमाची सर्व कल्पना देणार आहे. आणि परत पुन्हा एकदा तुम्हाला या सातपूर नगरीमध्ये येऊन असाच यापेक्षाही डबल मोठ्या संख्येमध्ये तुम्हाला कार्यक्रम यशस्वी करायचा आहे. व तुम्ही इथे उपस्थित राहिलात व सर्व बंधू भगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनी, त्यानंतर सर्व पत्रकारांचे तसेच ज्येष्ठ नागरिकांचे व आमच्या शिवसेना सातपूर पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. अशी साथ आमची कायम असू द्या. आणि सर्वांनी एकदा जोरदार वसंत अंकारे सरांना या छान अशा व्याख्यानाबद्दल जोरदार टाळ्या द्यायच्या. घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई, का? तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का येत? तुला आता तुझ्या बाप्पाची आठवण नाही का येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवत? हे पोरानो, साधा प्रश्न आहे बघ माझ्या लेकरा. फक्त त्या माऊलीला विचार, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडत बघ तुझी आई, तुझ्या गळ्यामध्ये पडत बघ तुझी आई. त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. त्या माऊलीच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का ताई, जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करतात, जे प्रेम तुला परदेशामध्ये विकतात, प्रेम आहे का पोरी? हे प्रेम नाही बापोर, हे प्रेम नाही. जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतात ते प्रेम असू शकत नाही पोरी. एक पेन मागत होतीस लहानपणी, कॉलेजला जाताना 50 पेन बाप आणत होता. एक चपलासाठी अर्ध दुकान तुझ्या समोर टाकत होता. एक ड्रेस घेण्यासाठी 50 मॉल तुला फिरवत होता. जे चांगलं तेच घ्यायचं. मग पोरी तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात कसा तुझा बाप करल सांग मला पोरी? हे प्रेम नाही पोरी, हे प्रेम नाही. हे तुझं शिकण्याचं वय आहे. या वयामध्ये शिकवतो फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये पोरी. राजकुमार राजकुमार पोरी. त्या बापाला पोलीस स्टेशनला उभं करता पोरीनं. प्रेमाच्या विरोधात नाही बाप, म्हणजे प्रेम, जे प्रेम तुझा वापर करतो 2 वर्षानं सोडून देतं ते प्रेम आहे का पोरी? मला सांग, तुझ्यावर प्रेम असणारं पोरग तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला कधी उभं करू शकणार नाही बघ पोरी. बापानं जागा विकली, आयुष्य खर्च केलं, तुला MBBS केलं, तुला BAMS केलं, आणि कुठला तर मावा खाणारा टपोरी खोटं बोलणारा काग पोरी. आणि हे माझ्यावर तुटून पडतायत बघ. आता माझ्यावर तुटून पडतायत. माझ्या लेकीला उचलण्याची धमकी या हरामीने दिली बघ. एक भीत नसतं बघ मी, कारण या राष्ट्राची प्रत्येक लेकरू माझं लेकरू आहे बघ. रात्रंदिवस झोप लागत आहे म्हणून रात्रंदिवस फिरतो बघ पोरी. आणि पोलीस स्टेशनला बाप आला त्या हरामी बरोबर तो मावळा गांजडा चांगला तर आहे का? बाप तिथे येऊन म्हणतो दीदी वर्ग चांगला असतं तर छाती टोकून मी हो म्हणालो असतो दीदी. पण अगं सगळं खोटं सांगितलंय तुला. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर.